अकोट शहरात वाढत्या वाहतूक कोंडी आणि ऑटो रिक्षांमधील नियमभंगांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम राबविली असून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे। अकोट शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहतुकीमुळे प्रमुख चौक, बसस्थानक, बाजारपेठ आणि शाळांच्या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत आहे। विशेषतः काही ऑटो रिक्षांमधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत होत्या। या प्रकारामुळे अपघाताचा धोका वाढत असून प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला होता। याच पार्श्वभूमीवर अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील तसेच अकोट शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार जुनगरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली। या मोहिमेदरम्यान ऑटो रिक्षांची सखोल तपासणी करण्यात आली। वाहनांचे परवाने, फिटनेस प्रमाणपत्र, विमा, इतर आवश्यक कागदपत्रे तसेच निर्धारित प्रवासी क्षमतेचे पालन होत आहे की नाही याची बारकाईने पडताळणी करण्यात आली। नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑटो रिक्षा चालकांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली। ही कारवाई केवळ दंड वसूल करण्यासाठी नसून नागरिकांच्या सुरक्षिततेसह शहरातील वाहतूक अधिक शिस्तबद्ध आणि सुरळीत करण्याच्या उद्देशाने करण्यात येत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले। अशा विशेष मोहिमा सातत्याने राबविल्यास नियमभंगाला आळा बसून नागरिकांना अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुलभ वाहतुकीचा लाभ मिळेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे। त्यांच्याकडं लायसन्स असेल, परवाना असेल, अशा पद्धतीच्या लोकांना आपण वाहतुकीच्या अनुषंगाने काही अडचण नाही। परंतु मागील काही काळापासून असं लक्षात येते की शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहन चालक जे आहेत, ॲटो चालक, त्यांच्याकडे लायसन्स नाही, काही लोकांकडे कागदपत्रच नाही। मग अशांवर आपण एकत्रित स्वरूपात आजचा जो कारवाईचा प्रकार आहे तो सर्व बरेचसे ज्यामध्ये कागदपत्र नाहीत, लायसन्स नाही, अशी वाहनं आपण पोलीस स्टेशनला आणलेले आहेत आणि त्याच्यावर रीतसर कायदेशीर कारवाई करत आहोत। माझं या निमित्तानं सर्व वाहन चालकांना आव्हान आहे अकोट परिसरातील की आपले वाहनं हे लायसन्स धारी ठेवून आपल्या संबंधित वाहनाचे कागदपत्र आपल्याकडे असणे गरजेचे आहे। तेव्हाच आपण रस्त्यावर या पद्धतीने आपली वाहतूक करावी, जेणेकरून सर्वसामान्य जनतेला याची अडचण होणार नाही। आणि ही कारवाई ही आजच्या पुरती मर्यादित न राहता भविष्यातसुद्धा आपण या पद्धतीची कारवाई करणार आहोत। त्यामुळं आमच्या पोलीस प्रशासनाकडून सर्व वाहन चालकांना विनंती आहे की आपले कागदपत्र नसतील ते कागदपत्र प्राप्त करावे, RTOकडून त्याप्रमाणे सर्व प्रकारची कागदपत्राची पूर्तता करावी, तेव्हाच आपले वाहन हे आपल्या या रोडवर चालेल याची दक्षता घ्यावी।